नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे जे धर्मशास्त्रीय दस्तऐवज आहेत ते वाचताना मला एका गोष्टीने खूप विचार करायला लावला. त्यात मानवाची तुलना शेणातील किड्यांशी केली आहे. हे वाचून पहिल्यांदा खरंच धक्का बसतो, पण त्याच दस्तऐवजात पुढे असंही म्हटलंय की देव याच किड्यांमार्फत एक मोठी वैश्विक लढाई जिंकतो. तर हे काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. ही प्रतिमा धक्कादायक आहे, पण ती या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं तर आजची आपली चर्चा एका वैश्विक खटल्यासारखी आहे. या खटल्यात सैतानाने देवावर एक आरोप लावला आहे की तुमची आज्ञा इतकी कठीण आहे की ती कोणीच पाळू शकत नाही. आणि देव या आरोपाला उत्तर देण्यासाठी काही साक्षीदार उभे करतो, ज्यांना या दस्तऐवजांमध्ये प्रथम फळे किंवा फर्स्ट फ्रूट्स म्हटलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत की हा खटला कसा पुढे जातो आणि या प्रथम फळांची नेमकी भूमिका काय आहे. वैश्विक खटला, वाह, ही कल्पनाच खूप रंजक आहे. म्हणजे प्रथम फळे हे देवाचे साक्षीदार आहेत. पण मग या साक्षीची सुरुवात कुठून होते? प्रत्येक खटल्याला एक पहिला आणि सर्वात महत्वाचा साक्षीदार असतो. या प्रकरणात तो कोण आहे? अगदी बरोबर. या खटल्यातील पहिला आणि सर्वात महत्वाचा साक्षीदार स्वतः येशू आहे. त्यांनाच धर्मग्रंथात झोपलेल्यांमधील प्रथम फळ असं संबोधलं आहे. त्यांनी आपल्या जीवनातून आणि मृत्यूनंतरच्या पुनरुत्थानातून हे पहिल्यांदा सिद्ध केलं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे, आणि त्याचं फळ म्हणजे मृत्यूवर विजय. त्यांचं पुनरुत्थान हा त्यांच्या निर्दोष असल्याचा आणि त्यांनी आज्ञा पूर्णपणे पाळल्याचा देवाच्या दरबारातील सर्वात मोठा पुरावा होता. ठीक आहे, म्हणजे येशूंनी हे एकदा सिद्ध करून दाखवलं. पण मग इथे एक प्रश्न येतो. जर मुख्य साक्षीदाराने खटला जिंकून दाखवला असेल तर मग अजून साक्षीदारांची गरज का आहे? म्हणजे केस तिथे संपायला हवी होती ना का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, आणि याचं उत्तर वधू आणि वर या संकल्पनेत दडलेलं आहे. येशू हे वर आहेत आणि त्यांचे अनुयायी वधू. वराने मार्ग दाखवला, पण तोच मार्ग वधूसाठीही शक्य आहे हे सिद्ध होणं गरजेचं होतं. येशू हे दैवी होते, पण सामान्य चुका करणाऱ्या माणसासाठीही हे शक्य आहे का, हा सैतानाचा पुढचा संभाव्य प्रश्न असू शकतो. अच्छा. म्हणूनच जे पवित्र आत्म्याचे प्रथम फळ मिळवतात ते सामान्य मानव असूनही देवाच्या आज्ञा पाळून मृत्यूवर विजय मिळवू शकतात हे सिद्ध करतात. या प्रक्रियेत त्यांना पुनरुत्थान आणि दत्तक पुत्र म्हणून मान्यता मिळते. थोडक्यात सांगायचं तर हे केवळ एका व्यक्तीचं यश नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाचं, एका पूर्ण वधूचं यश आहे, जे वराच्या पावलावर पाऊल टाकून मिळवलं जातं. अच्छा, म्हणजे हा एका व्यक्तीचा नाही तर एका समूहाचा विजय आहे. ठीक आहे, मग आता या खटल्यातील दुसऱ्या बाजूबद्दल बोलूया. तुम्ही म्हणालात की सैतान हा फिर्यादी आहे, म्हणजे आरोप करणारा. या साक्षीदारांच्या साक्षीमुळे त्याच्यावर काय परिणाम होतो? परिणाम खूप मोठा होतो. या दस्तऐवजांनुसार जेव्हा प्रथम फळांच्या बलिदानाने सैतानाचा हा दावा खोटा ठरतो की देवाची आज्ञा पाळणं अशक्य आहे, तेव्हा तो कायदेशीर आधार गमावतो. त्यामुळे त्याला स्वर्गातून खाली फेकण्यात आले, जिथे तो देवावर आरोप लावत असे. त्याला हेडिस नावाच्या ठिकाणी कैद केले गेले, आणि भविष्यात खटल्याच्या अंतिम टप्प्यात त्याला अथांग डोहात म्हणजे अबेसमध्ये टाकले जाईल असा उल्लेख आहे. एक मिनिट थांबा. तुम्ही हेडिस आणि अबिस असे दोन वेगवेगळे शब्द वापरलेत. हे दोन्ही एकच आहेत की यात काही फरक आहे? कारण अनेकदा हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात. नाही, यात महत्वाचा फरक आहे. या धर्मशास्त्रीय मांडणीनुसार हेडिस हे एका तात्पुरत्या तुरुंगासारखं आहे, जणू काही पोलीस स्टेशनमधली कोठडी, जिथे अंतिम निकालाची वाट पाहिली जाते. ओके. तर अबेस म्हणजे अंतिम शिक्षा झाल्यानंतरचा कायमचा तुरुंग, जणू काही जन्मठेपेची शिक्षा भोगण्याची जागा. सैतानाला सध्या हेडिसमध्ये ठेवले आहे, आणि त्याचा अंतिम निकाल लागल्यावर त्याला अबिसमध्ये टाकले जाईल. ही स्पष्टता महत्वाची होती. धन्यवाद. आता आपण पुन्हा त्या शेणातील किडांच्या प्रतिमेकडे येऊया. हे ऐकायला खूपच विचित्र आणि खरं सांगायचं तर काहींना अनादर वाटण्यासारखे आहे. या दस्तऐवजामध्येही इतकी टोकाची प्रतिमा का वापरली असावी? याचा अर्थ असा आहे की या वैश्विक संघर्षात मानवाचे स्वतःचे काहीच महत्त्व नाही, केवळ देवाने निवडले म्हणूनच आहे. तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात. ही भाषा मानवाला कमी लेखण्यासाठी नाही, तर वैश्विक दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी आहे. देवाच्या अमर्याद सामर्थ्यापुढे
एक शक्तिशाली देवदूत आणि धुळीतून बनलेला मानव यांच्यात खरं तर फारसा फरक नाही. दोन्हीही त्याचीच निर्मिती आहेत. पण या दस्तऐवजानुसार देव मानवावर प्रेम करतो आणि म्हणूनच मानव मौल्यवान ठरतो. या प्रतिमेचा खरा उद्देश मानवी अहंकार पूर्णपणे काढून टाकणे आहे. सैतानाचा पराभव कोणत्या तरी शक्तिशाली देवदूताकडून नाही, तर ज्याला तो शेणातील किडा समजतो त्या मानवाकडून होतो. ही गोष्ट सैतानासाठी सर्वात मोठा अपमान आहे. इतकंच नाही तर एक अत्यंत गहन विचार मांडला आहे की देव स्वतः पापाचा नाश करण्यासाठी मानव रूपात येऊन स्वतःला शेणातील किडा बनवतो. देव स्वतः किडा बनतो, ही कल्पनाच पचायला जड आहे. पण यातून एक दुसरा प्रश्न मनात येतो. या दस्तऐवजात असा उल्लेख आहे की नीतिमान देवदूतांनीही सैतानाच्या मोहांवर विजय मिळवला आहे. मग त्यांना या खटल्यात साक्षीदार का मानले जात नाही? हा एक खूप गहन विचार आहे. यावर दस्तऐवजात एक स्पष्टीकरण दिले आहे. देवदूतांना मानवासारखे दुःख आणि परीक्षेतून जावे लागत नाही. त्यांना शापित नाशवंत शरीर नाही. त्यांना रोजच्या जीवनातील संघर्ष, आजारपण, मृत्यूची भीती या गोष्टींना सामोरे जावे लागत नाही. बरोबर. त्यामुळे 1000 वर्षांच्या राज्याचे वारस ते होऊ शकत नाहीत. तो वारसा केवळ दुःख सहन करणाऱ्या आणि त्यावर विजय मिळवणाऱ्या मानवालाच मिळतो. आपण थोडा वेळ थांबूया आणि हा विचार समजून घेऊया. या दस्तऐवजानुसार दुःख हे केवळ एक शाप नसून ती एक पात्रता सुद्धा आहे. दुःख ही एक पात्रता आहे. हे खूपच वेगळं समीकरण आहे. पण हे सगळं ऐकून असं वाटतंय की हे सर्व करणं मानवाच्या आवाक्याबाहेरचं आहे. जर आपण खरोखरच इतके कमजोर किडे आहोत, तर ही इतकी मोठी वैश्विक लढाई जिंकणार कशी? यासाठी काही मदत आहे का? काही गुप्त शस्त्र? नक्कीच आहे. आणि त्याशिवाय हे शक्यच नाही. ही लढाई मानवी शक्तीने किंवा इच्छाशक्तीने जिंकता येत नाही, हे या दस्तऐवजांमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे. इथेच पवित्र आत्म्याची म्हणजे होली स्पिरिटची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. अच्छा. येशूच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा मिळाल्यानंतर विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा एक देणगी म्हणून प्राप्त होतो. याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते प्रथम फळे बनतात. ते स्वतःच्या नव्हे तर त्यांच्यात वास करणाऱ्या आत्म्याच्या शक्तीने आज्ञा पाळतात आणि मृत्यूवर विजय मिळवतात. त्यामुळे या खटल्यातील साक्षीदार हे स्वतःच्या ताकदीवर नाही तर देवाच्याच ताकदीवर साक्ष देतात. याच्याच संदर्भात दस्तऐवजात पहिला पाऊस म्हणजे अर्ली रेन आणि शेवटचा पाऊस म्हणजे लॅटर रेन असा उल्लेख आहे. ही काय संकल्पना आहे? हे दोन वेगवेगळे आत्मे आहेत की आत्म्याचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत? नाही, आत्मा एकच आहे, पण त्याचे कार्य दोन महत्वाच्या टप्प्यात विभागले आहे. पहिला पाऊस म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी सुरू झालेला पवित्र आत्म्याचा वर्षाव. हा तो पाऊस आहे ज्यामुळे येशूचे शिष्य पवित्र आत्म्याचे प्रथम फळ बनले. या दस्तऐवजानुसार हा पाऊस गेल्या 2000 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. तो बी रुजवण्यासाठी आणि रोपाला वाढवण्यासाठी आवश्यक असतो. तर शेवटचा पाऊस युगाच्या शेवटी येईल. हा पाऊस खूप तीव्र आणि केंद्रित असेल. त्याचा उद्देश प्रथम फळांच्या अंतिम पिकाला म्हणजे त्या 1,44,000 लोकांना पूर्णपणे तयार करणे किंवा आपण म्हणू शकतो की पिकवणे हा असेल. म्हणजे पहिला पाऊस हा रोपाला जगवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी असतो, पण शेवटचा पाऊस हा थेट फळाला पिकरून त्याला गोड बनवून कापणीसाठी तयार करतो. तो जास्त तीव्र, जास्त केंद्रित असतो का? अगदी बरोबर. तुम्ही उत्तम उदाहरण दिलं. पहिल्या पावसाने रोपटे वाढते, त्याला पाने येतात, पण फळ पूर्णपणे पिकण्यासाठी, त्यात तो गोडवा येण्यासाठी शेवटच्या जोरदार पावसाची गरज असते, नाही का? बरोबर. त्याचप्रमाणे शेवटचा पाऊस हा अंतिम साक्षीदारांना त्यागाच्या आणि विजयाच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचवण्यासाठी असेल. तो त्यांना अंतिम परीक्षेसाठी तयार करेल. ठीक आहे. म्हणजे हा एक नियोजित क्रम आहे. मग जेव्हा प्रथम फळांची ही निश्चित संख्या म्हणजे 1,44,000 पूर्ण होईल, तेव्हा काय होईल? आणि हा आकडा शब्दशः घ्यायचा आहे का? ही संख्या पूर्ण झाल्यावर खटल्याचा निकाल लागतो का? या 1,44,000 आकड्याबद्दल बोलायचं झाल्यास अनेक अभ्यासक याला प्रतिकात्मक मानतात. तो संपूर्णतेचे, देवाच्या योजनेच्या पूर्ततेचं प्रतीक आहे. जेव्हा ही संख्या, मग ती प्रतिकात्मक असो वा शब्दशः, पूर्ण होते, तेव्हा देवाच्या आज्ञा पाळणे शक्य आहे. ही गोष्ट देवदूतांच्या जगात, त्या वैश्विक न्यायालयात पूर्णपणे आणि अंतिमरित्या सिद्ध होते. अच्छा. सर्व साक्षीदारांची साक्ष नोंदवली जाते.
यानंतर फिर्यादी म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या सैतानावर अंतिम न्यायनिवाडा केला जातो, कारण त्याच्या विरोधात पुरेसा आणि ठोस पुरावा गोळा झालेला असतो. आणि मग सैतानाचा शेवट कसा होतो? तो इतक्या सहजासहजी हार मानत नसावा. जेव्हा त्याला कळतं की तो खटला हरला आहे, तेव्हा तो काय करतो? तो अजिबात सहजासहजी हार मानत नाही. पराभूत झालेला सैतान समुद्रातून आणि जमिनीतून श्वापदे उभी करून शेवटचा निकाराचा प्रयत्न करतो. त्याचा शेवटचा आणि सर्वात मोठा डाव असतो मृत्यूची भीती. तो लोकांना मृत्यूची भीती दाखवून त्यांना देवाच्या आज्ञा मोडायला लावण्याचा प्रयत्न करतो. पण तोपर्यंत शेवटच्या पावसाने पिकलेले संत मरणाला आनंदाने स्वीकारतात, कारण त्यांचे देवावरील प्रेम स्वतःच्या जीवनापेक्षा मोठे असते. ते मृत्यूला घाबरत नाहीत. अशा प्रकारे आज्ञांची सत्यता त्यांच्या अंतिम श्वासापर्यंत सिद्ध होते आणि सैतानाचा प्रत्येक डाव उधळला जातो. त्यानंतरच त्याला त्या अथांग डोहात म्हणजे ॲबेसमध्ये कैद केले जाते. या सगळ्या चर्चेतून आज्ञापालनाचे महत्त्व समोर येते. पण यामुळे जुन्या करारातील नियमांबद्दल मनात एक प्रश्न येतो, जसे की शब्बात पाळणे, चंद्रदर्शन किंवा इतर सण. या नव्या व्यवस्थेत त्यांचं स्थान काय आहे? जर पवित्र आत्माच आतून सर्व काही करवतो, तर या बाह्य नियमांची गरज आहे का? हा एक उत्तम प्रश्न आहे आणि दस्तऐवजात याचे सुंदर उत्तर दिले आहे. या दस्तऐवजानुसार हे सर्व जुने नियम आणि सण म्हणजे येणाऱ्या गोष्टींची सावली होते. सावली. हो, याचं एक सोपं उदाहरण देतो. समजा तुम्ही तुमच्या मित्राची वाट पाहत आहात आणि दुरून तुम्हाला त्याची सावली दिसते. सावली पाहून तुम्हाला कळतं की तो येत आहे. पण जेव्हा मित्र स्वतः तुमच्या समोर उभा राहतो, तेव्हा तुम्ही सावलीकडे बघत नाही, मित्राकडे बघता. बरोबर? हो, अगदी बरोबर. या दस्तऐवजानुसार जुने नियम ती सावली होते आणि येशू तो मित्र आहे. जेव्हा मूळ व्यक्ती आली, तेव्हा सावलीची गरज संपली. कायदा लोकांना पापाची जाणीव करून देतो आणि त्यांना येशूकडे आणतो. त्यानंतर पवित्र आत्मा तोच कायदा लोकांच्या हृदयावर लिहितो, ज्यामुळे ते बाह्य दबावाने नव्हे तर आतून स्वेच्छेने कायद्याचं पालन करू शकतात आणि अशा प्रकारे ते कायद्याच्या दंडापासून मुक्त होतात. तर आज आपण प्रथम फळे या गहन संकल्पनेचा आढावा घेतला. आपण हे एका वैश्विक खटल्याच्या रूपात पाहिलं, जिथे सैतानाच्या आरोपांना देवाचे साक्षीदार म्हणजेच प्रथम फळे आपल्या जीवनातून उत्तर देतात. सुरुवातीला वाटलं होतं की हा एक साधा धार्मिक विधी असेल, पण यामागे सैतान आणि मानव यांच्यातील वैश्विक संघर्ष आहे. पवित्र आत्मेच्या मदतीने मिळवलेला अंतिम विजय आणि दुःख हे शाप नसून पात्रता कशी आहे, याची एक मोठी कथा आहे. अगदी खरं आहे. आणि ही चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा मुद्दा या दस्तऐवजांमध्येच सापडतो, जो मला खूपच आकर्षक वाटला. त्यानुसार अगदी नीतिमान देवदूतांची इच्छाशक्तीसुद्धा येशूचा क्रूस आणि पहिले पुनरुत्थान पाहिल्यावरच पूर्ण होते. काय म्हणताय? हो, याचा अर्थ त्यांनाही या मानवी नाटकातून, या बलिदानातून आणि विजयातून काहीतरी शिकायला मिळतं, जे त्यांच्या स्वतःच्या अनुभवात नव्हते. म्हणजे देवदूत सुद्धा मानवाकडून शिकतात. हो, एका अर्थाने. आणि यातूनच आजच्या चर्चेअंती आपल्या श्रोत्यांसाठी एक प्रश्न निर्माण होतो, विचार करायला लावणारा. जर देवदूतांसारख्या श्रेष्ठ जीवांनाही स्वतःच्या अनुभवाशिवाय इतरांच्या म्हणजे मानवाच्या बलिदानातून आणि विजयातून शिकण्याची आणि पूर्णत्वात जाण्याची गरज असेल, तर आपल्या सामान्य वाटणाऱ्या जीवनातील संघर्षाचे, आपल्या छोट्या छोट्या विजयांचे आणि साक्षीचे वैश्विक महत्त्व किती मोठे असू शकते, यावर नक्की विचार करा.